राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे कुंभमेळावा. या कुंभमेळावाचा पिरियड जो आहे तो फार कमी आहे. जानेवारीपासून सुरू झाला आणि 26 फेब्रुवारीला संपतो आहे. एवढ्या कालावधीमध्ये 30 ते 35 कोटी नाही 45 कोटीचं टार्गेट होतं याचं योगींचं. एवढे लोक येऊन त्रिवेणी संगमावर स्नान करतात. जगामध्ये हे रेकॉर्ड आहे. अशा प्रकारचा एवढ्या लोकांचा संग्रह 1.5-2 महिन्यामध्ये येऊन गेला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मॅनेजमेंट. जगाच्या पाठीवर असा कोणत्याही देशात धार्मिक कार्यक्रम कधी झालेला नाही आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुंभमेळ्याला एवढे लोक कधी जमलेले नाही आहेत. या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य आहे की योगी आदित्यनाथ यांनी जे काही मॅनेजमेंट केलेलं आहे. थोड्या बहुत घटना घडतात का देशाचे दुश्मन खूप आहेत, पण हा माणसानं हे जे कुंभमेळ्याचं नियोजन केलेलं आहे ते खूप प्रशंसा करण्यासारखं आहे आणि त्यांना लाख वेळा नमस्कार करण्याइतकं त्यांचं कर्तृत्व आहे. योगी आदित्यनाथ ह्या माणसाला तुम्ही हलक्यात घेऊ नका. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जे काही काम केलं आहे, प्रशासकीय असो शासकीय असो कायदा सुव्यवस्था असो, त्या बाबतीमध्ये आजपर्यंत भारतातल्या कोण्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं कार्य केलेलं नाही आहे. आणि मुळामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे साधा माणूस नाही आहे. तो एका पीठाचा मठाधिपती आहे. गोरखपूरचे जे पीठ आहे ते नवनाथाचं पीठ आहे आणि त्याला धार्मिक अनुष्ठान आहे. अशा व्यक्तीनं यावर्षी कुंभमेळ्याचं जे आयोजन आणि नियोजन केलं आहे असं आजपर्यंत भारताच्या इतिहासात झालेलं नाही, जगाच्या पाठीवर कुठेही झालेलं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि जगामधले सगळ्या लोक, परदेशातून लोक आलेले आहेत, भारतातून लोक तिथं गेलेले आहेत. या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य आहे की एवढी लोक त्या ठिकाणी जाऊन आले आणि लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचं नियोजन करणं आपल्याकडे पाहुणे तर आपण नाही करू शकत हो. बोलण्या इतकं म्हणण्या इतकं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ही शक्य फक्त योगीला आदिनाथला आहे. दुसरा कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यामध्ये जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला या अखिल समाजवादी पार्टीच्या आझम खान त्याचा नियोजन होता हो. काय दुर्दैव आहे. धार्मिक कार्यक्रम हिंदूचा आणि त्याचा प्रमुख मुसलमान. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर या कुंभमेळ्याबद्दल खूप आपुलकी आणि आश्चर्य वाटतं की एवढ्या प्रकारच्या सर्व लोकांचं नियोजन करणं ही काही साधारण गोष्ट नाही आहे. आणि योगी या कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना आपण शतशः त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि आता ही जी सुरुवात आहे कुंभमेळ्यामध्ये एवढ्या लोकांची इन्व्हॉल्व होणं, ही पुढे हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची शक्यतेची पहिलं पाऊल आहे. आणि योगी आदित्यनाथ हे पुढचे भावी पंतप्रधान आहेतच हे गृहीत धरून आता आपल्याला चालवलं. मोदीच्या नंतरचा देशाचा जो कारभार सांभाळणारा माणूस राहील तो योगी आदित्यनाथ हा त्यासाठी परफेक्ट माणूस आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आणि ही जे चॅनल आहे ते सनातन पण चॅनल आहे. धार्मिक गोष्टीलासुद्धा महत्त्व दिले जाते, भारतीय संस्कृतीला महत्त्व दिले जाते. आणि आपले जे काही मत असतील कॉमेंट ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. जय श्रीराम.